नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण आहोत जुवे या गावात. इथे रात्री नमनाच्या कार्यक्रमासाठी आम्ही आलो होतो. पहाटेच्या 4 वाजता नमन संपल्यानंतर ओहोटी लागली असल्याने आम्हाला बोटींची वाट पाहावी लागली. आता सकाळचे 10 वाजले. समुद्राच्या भरतीला सुरुवात झाली आणि आम्हाला नेण्यासाठी बोटी सुद्धा आल्या. या बोटींमध्ये नमनाचे सामान, लाईट्स, साऊंड भरून आम्ही आत्ता साखरी नाटे या ठिकाणी जायला निघालो. तिथे आमची गाडी आहे. तर मग जुवे गावाबद्दल सांगायचं झालं तर जुवे एक गाव, पाण्यानं वेढलेलं. अर्थात हे गाव म्हणजे एक बेटच आहे. रत्नागिरीच्या जैतापूर जवळ धाऊलवल्ली जवळचं जुवे बेट. चमचमणारं पाणी, नारळी पोफळीच्या बागा, मधोमध भुई आणि चारी दिशांना पाणी, पाणी आणि पाणी. राजापूरची अर्जुना नदी अर्धचंद्राकृती आकार जिथे घेत तिथेच हा स्वर्ग उभा आहे. कांदरवनाच्या भुलभुलैयामधून आपण वाट काढत या जुव्यात पोहोचतो. अर्थात या बेटावर पोहोचण्यासाठी असलेला एकमेव मार्ग म्हणजे बोट. सभोवताला खारं पाणी असतानाही या बेटावर गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. पण या गावाला आणखी एक गोष्ट खास बनवते, तो म्हणजे या बेटाचा इतिहास. छत्रपतींच्या काळापासून हे बेट अस्तित्वात होतं आणि त्याच काळात पहिल्यांदा या बेटाचा वापर झाला असल्याचे सांगितले जाते. संभाजी राजांना मोघलांनी संगमेश्वरमध्ये घेरले असताना ताराबाईंना सुरक्षितपणे याच बेटावर ठेवण्यात आले. इथूनच या बेटाचा वावर सुरू झाला. याच वेळी हे बेट मालोजी खोत शिंदे यांच्या ताब्यात देण्यात आलं, असं इथले गावकरी सांगतात. काय नाही या बेटावर? निसर्ग आहे, इतिहास आहे, दुर्गामता आहे, खाद्य संस्कृती आहे. शांतता अनुभवायची असेल तर इथं या. माणसांच्या गोंगाटापासून, वाहनांच्या वेगापासून आणि भौतिक सुखाच्या खुरचट कल्पनांपासून दूर असलेल्या या बेटाच्या तुम्ही प्रेमात पडाल. तर चला मग, कसा वाटला आमचा बोटीतून प्रवास? कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही सुद्धा कोकण फिरायला आलात तर जैतापूर येथील जुवे बेटाला नक्की भेट द्या आणि तेथील पारंपरिक बोटिंगचा अनुभव घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या अराउंड द कोकण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.